नमस्कार प्रेक्षक हो. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, पाऊस पडू लागला की मनात आनंदाची डबकी साचू लागतात. पाऊस पडू लागला की मनात आनंदाची डबकी साचू लागतात. आपसूक डोळे मग एक कविता वाचू लागतात. एक कविता वाचू लागतात. पावसाळी वातावरण म्हटलं ना मित्रांनो, तर फक्त कवी मनालाच भुरळ घालतं असं नाही आहे, तर अगदी सर्वसामान्य माणसांच्याही मनामध्ये काही इच्छा जागृत होतात, काही जुन्या आठवणी जागृत होतात व प्रलोभने निर्माण होतात. अगदीच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पावसाळी वातावरण हे आपल्यासोबत सहलींचा बहर घेऊन येतो. पावसाळी सहल निघते. अगदी घरातली काही मंडळी एकत्र येतात, मित्रपरिवार एकत्र येतो आणि ते एका सहलीचा बेत करतात. अगदी सहल म्हटलं की बाहेर फिरायला जाणं आलं. फिरायला जाणं आलं तर थंड गारवा वातावरणामध्ये फिरणं आलं आणि त्यामध्ये पावसात इच्छेने असो किंवा अनिच्छेने असो भिजणंही आलं. चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छाही जागृत होते. अगदी फेसाळणारी कॉफी आणि मसालेदार चहा हाही खुणावत असतो. अगदीच सांगायचं झालं, रस्त्यावरून चालत असताना आपण पाहतो की एखाद्या ठिकाणावरून येणारा बटाटे वडे व कांदा भजींचा खमंग वासही आपल्याला खुणावत असतो आणि मग मनावर ताबा ठेवणं हे अशक्य होऊन बसतं. हो ना मित्रांनो? पण मित्रांनो, या सर्व गोष्टींसोबत अजूनही काही गोष्टी पावसाळा आपल्यासोबत घेऊन येत असतो. ते म्हणजे रोगराई आणि आजारपण. पावसाळा होऊ लागला, पाऊस पडायला लागला, अगदी काही काळ गेला की वातावरणामध्ये आणि जमिनीमध्ये काही विशिष्ट असे बदल घडतात. हे बदल जीवजंतू, जीवाणू, विषाणू आणि इतर गोष्टींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यांच्या वाढीसाठी ते पोषक असतात आणि यातून निर्माण होते एक समस्या, ती म्हणजे आरोग्याची समस्या. आजारपण पसरायला लागतं, साथीचे रोग पसरू लागतात. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला आजारापासून संरक्षण करायचं असेल आपलं स्वतःचं, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही अबाधित ठेवणं, चांगली ठेवणं, सुदृढ ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि ही रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्याचं सशक्त माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपला दैनंदिन आहार. होय मित्रांनो, हाच विषय आम्ही आज आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि या विषयावर आपल्या सोबत आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आपला विषय आपण समजून घेऊया. पावसाळ्यामध्ये आहार विहारामधील पथ्य अपथ्य हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आहार तज्ज्ञ पल्लवी प्रकाश खराडे मॅडम. मॅडम नमस्कार. डॉक्टर पल्लवी प्रकाश खराडे यांची मी थोडक्यात ओळख करून देतो आपल्याला. मित्रांनो, त्या आहार तज्ज्ञ आहेत आणि गेल्या सुरुवातीला 9 वर्ष साधारण एका खाजगी रुग्णालयामध्ये काम केल्यानंतर गेल्या 16 वर्ष खराडे मॅडम या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय सायन येथील स्थित BMCचे जे संचालित आहे तेथे ते कार्यरत आहेत. आणि इथे ते वेगवेगळ्या अगदी लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत गरोदर महिलांसाठी ते आहाराविषयी सल्ला देत असतात. असे 25 वर्षाचा साधारण प्रदीर्घ अनुभव असलेल्या पल्लवी मॅडम आज आपल्यासोबत आहाराविषयी आपल्याला सांगणार आहेत. आजचा विषय आपल्या लक्षातच आला असेल, पावसाळ्यातील आहार विहार आणि त्यामधील पथ्य अपथ्य. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. थँक्यू. मॅडम, आपला 25 वर्षाचा हे प्रदीर्घ अनुभव साधारण सायन हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो, टिळक रुग्णालय इथे आहे. तर आपण साधारण एक सर्वसाधारण माणसाचा एक समज आहे की भूक लागली की माणूस जेवतो आणि हे चक्र सतत चालू असतं. तर अशा परिस्थितीमध्ये आहाराविषयी एक शास्त्र असणं, ही संकल्पना नेमकी काय? अगदी थोडक्यात विचारायचं झालं तर आहारशास्त्र म्हणजे नेमकं काय? नक्कीच. आपला पूर्वापार आपण जो श्लोक म्हणत आलो आहे जेवणापूर्वी, त्याच्यातच आपण म्हणतो जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. कारण जेवण करणं हे फक्त पोट भरणं नसतं, आपल्या शरीराचं पोषण करणारे हे अन्न जे आहे ते साक्षात परब्रह्म आहे. उदर भरणं नो हे जाणीजे यज्ञकर्म. जेवणं म्हणजे फक्त पोट भरणं नसून हे एक यज्ञकर्म आहे. आपण म्हणतो की आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवतो, पण त्याची गरज असते कारण
आपल्याला जर शरीराला कार्यरत ठेवण्यासाठी ज्या गोष्टींची, ज्या पोषक द्रव्याची, ज्या एनर्जीची, ज्या ऊर्जेची गरज असते ते आपल्याला पूर्णपणे आपल्या जेवणातूनच मिळतं. जेव्हा आपण जेवतो त्या जेवणाचं विघटन झाल्यानंतर त्याच्यापासून जे निर्माण झालेले पोषक द्रव्ये असतात त्याच्यावरच आपली वाढ, आपल्याला मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती, आपण मोठे झाल्यावर जी शरीराची झीज होते ती भरून काढायची शक्ती, ती सगळी ह्या जेवणामधनं मिळते. त्याच्यामुळे एकदा वापरले गेल्यावर पुन्हा ते पोषक द्रव्य आपल्या शरीरात मिळण्यासाठी पुन्हा जेवणं गरजेचं असतं. जसं तुम्ही म्हणालात की आहार हे शास्त्र आहे आणि आहारशास्त्र म्हणजे नक्की काय? आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्नपदार्थांचा म्हणजे आम्ही जे हे शिकतो त्याच्यामध्ये प्रत्येक अन्नपदार्थांच्या निरनिराळ्या घटकांची माहिती, ते कशा पद्धतीने शिजवलं पाहिजे, त्याचं सेवन केल्यानंतर शरीराच्या नेहमीच्या रासायनिक आणि भौतिक शास्त्रात कशी आपल्याला मदत होते, त्याच्यामध्ये शिशुपासून मोठे होईपर्यंत हळूहळू कशी वाढ होते किंवा झीज भरून निघते, कोणती द्रव्ये ह्याच्यात कारणीभूत असतात, त्या सगळ्याचं शास्त्र हे आहारशास्त्र. जसं आपल्या आहारात बदल करण्यामागे लठ्ठपणा, कुपोषण आहे, मधुमेह, हृदयविकार या सगळ्या विविध आरोग्य समस्या टाळण्यासाठी किंवा त्या नियंत्रित करण्यासाठी जे काही बदल करायचे असतात ते जे हे शास्त्र शिकवते त्याला आहारशास्त्र म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर आहारशास्त्र हे आपल्या आरोग्यावर पोषणाचा कसा परिणाम होतो याचं शास्त्र. अगदी छान पद्धतीने मॅडम आपण समजावून सांगितलं की आहारशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि पोषण म्हणजे नेमकं काय. कार्यक्रम हा पुढे नेताना दुसरा प्रश्न माझा आपल्यासाठी हा असेल की साधारण तिन्ही ऋतूंमध्ये म्हणजे उन्हाळा असो, हिवाळा असो आणि आता पावसाळा, तर या सगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध असलेले जे फळभाज्या असतात किंवा कडधान्य म्हणा सगळ्या गोष्टी असतात त्या आपण नेहमी आहारामध्ये त्याची समावेश हा करत असतो. मग पावसाळ्यामध्ये आहारामध्ये काही विशिष्ट बदल करणं हे अपेक्षित आहे का? नक्कीच. कारण सगळ्या ऋतूंमध्ये आणि समतोल आहार प्रत्येक व्यक्तीने घेणं गरजेचंच असतं. अगदी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये घ्या, उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय ऋतूमध्ये गरजेनुसार जेवणात जसे आपण बदल करतो, जसं उन्हाळ्यामध्ये अतिउष्णतेमुळे पाण्याचं कन्झम्पशन आपलं कमी होऊन जातं किंवा शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं. त्यावेळेला तुम्ही अतिरिक्त पाण्याचं सेवन करणं म्हणजे पाणी आहे किंवा ज्यूसेस आहेत, लिंबू पाणी आहे, भाज्यांचं सूप आहे, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही वाढवू शकता. तसेच पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल तर जसा निसर्ग बहरतो तशात जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही गोष्टी त्याच्या अनुषंगाने अजूनही त्याच्याबरोबर येणाऱ्या गोष्टी म्हणजे दूषित वातावरण, बऱ्याचदा आजूबाजूला सांडपाणी असतं, दूषित अन्न असतं, दूषित पाणी होऊ शकतं आणि त्यामुळे होणारे आजार हे मोस्टली फूडबॉर्न किंवा वॉटरबॉर्न डिसीजेस या दरम्यान जास्त असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो आपली ह्या सगळ्याला आपण जर रोखायचं असेल तर काय करू शकतो, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवू शकतो. म्हणजे समतोल आहाराबरोबर पावसाळ्यामध्ये आपल्याला जो आहार घ्यायचा आहे तो असा घेतला पाहिजे की आपल्या अंगातील विटॅमिन्स, ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो, ते इतक्या जास्त प्रमाणात झाले म्हणजे योग्य प्रमाणात घेऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. जो आहार आपल्याला जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती देईल असा आहार पावसाळ्यात घेणं अपेक्षित असतं. खूपच छान. मित्रांनो, आपण पाहिलं की पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं का गरजेचं असतं आहाराच्या अनुषंगाने, कारण वातावरण आणि पाणी आणि खाद्यपदार्थ हे दूषित पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि त्यासाठी असणारा आहारातील बदल हा मॅडमने आपल्याला आता इथे सूचित केलेला आहे. मॅडम, आता आपण आजाराकडे थोडंसं वळूया आहाराकडून. तर पावसाळ्यात होणारे सर्वसाधारण आजार कोणते? पावसाळ्यामध्ये शक्यतो 3 पद्धतीचे आजार आपल्याला दिसून येतात. जेव्हा उन्हाळ्यापासून पावसाळा होत असतो त्यावेळेला ऋतू बदलताना इन्फ्लुएन्झाची बऱ्याचदा कफ, सर्दी, पडसं असं इन्फ्लुएन्झाची साथ असते. आजूबाजूला समजा सांडपाणी असेल किंवा डबकी साचलेली असतात, पावसाचं पाणी बऱ्याचशा खड्ड्यांमध्ये राहिलेलं असतं. तुम्ही बघाल तर एखादं मडकं किंवा एखादं भांडं राहिलेलं असतं किंवा आपण जेव्हा कुंडी ठेवतो त्याच्या खाली ताटली ठेवलेली असते अंगणात, त्याच्यामध्ये ते पाणी साचलेलं असतं. तिथे डासांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो आणि अशामुळे होणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे असे आजार पसरतात.
जसं मी म्हटलं की पावसाळ्यामध्ये वॉटरबॉर्न आणि फूडबॉर्न दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नामुळे होणारे आजार त्याच्यामध्ये कॉलरा आहे, टायफॉईड आहे, डायरिया आहे, व्हायरल गॅस्ट्रोएन्टरायटिस आहेत. ह्या प्रकारचे आजार खूप प्रमाणात पसरतात, जिथे पेशंटला रुग्णांना सर्दी, खोकला, हाय फीवर आणि लूज मोशन्स, त्यातील काही सिम्पटम्स म्हणजे कावळी होण्याची शक्यता असते. असे साधारण 3 प्रकारचे आजार पावसाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. खूपच छान. पण आता हे आजार टाळण्यासाठी मॅडम आहार कोणता असावा व आजार समजा झालाच तर आहारात काही विशिष्ट बदल घडवणं हे गरजेचं आहे का? जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन. तो आजार होऊ नये ह्याच्यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक असतो. फक्त आहार नाही, आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आहार, विहार. जसं म्हणजे एक्सरसाइज करणं, आहार करणं आणि स्वच्छता राखणं. या तीनही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आजार झालाच तर याच्यामध्ये 2 हे आहेत. म्हणजे समजा आजार टाळण्यासाठी ज्या गोष्टी करतो, त्याच आपण आजार झाल्यावर सुद्धा कंटिन्यू ठेवायच्या असतात. जसं स्वच्छ पाणी, पाण्यामुळे होणारे आजार. बऱ्याचदा आपण पाणी उकळून, कितीतरी जणं म्हणतात की दरवेळेला पाणी उकळून थंडगार केलेलं पाणी का घ्यावं? तर सगळ्यात सेफ असतं जे आपण घरी पाणी उकळतो 100 डिग्री तापमानाला, त्याच्यानंतर थंड करून कोमट किंवा गार केलेलं पाणी आपण घेऊ शकतो. फिल्टरचं पाणीसुद्धा चालतं, पण आपल्याला ही दक्षता घ्यायची असते की त्या फिल्टरमधले जे फिल्टर आहे त्याचा रेग्युलर साफ होणं गरजेचं असतं. त्यातले फिल्टर बदलणं गरजेचं असतं. स्वच्छ पाणी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि पाणी म्हणजे फक्त पाण्याच्या स्वरूपात नाही. आत्ता ह्या सीझनमध्ये आवळा, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व अ आणि क हे जास्त प्रमाणात आरोग्य प्रतिकारक शक्ती आपल्याला देतात. आणि ती फळं, फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात ह्या सीझनमध्ये येतात. सो तुम्ही फळांचा वापर करू शकता. जी सीझनल फळं आहेत, जेवढी तुम्ही सीझनल फळं घ्याल तेवढी ती जास्त न्यूट्रिशियस असतात. जेवढ्या सीझनल भाज्या पिकतात त्याच्यामध्ये पोषक द्रव्य जास्त प्रमाणात असतं. सो पाण्याचा वापर, तंतुमय पदार्थांचा वापर, अँटीऑक्सिडंटचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी आपण पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करू शकतो. खूपच छान. मित्रांनो, आपण पाहिलं खूप छान पद्धतीने आहाराविषयी मॅडम आपल्याला विश्लेषण करत आहेत आणि माहिती देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. हा विषय आपण वयानुरूप आहाराचा काय संबंध आहे हाही घेणार आहोत. पण त्याआधी आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुनश्च स्वागत. मॅडम, आपण अगोदर अनेक आहाराविषयी विश्लेषण आपण पाहिलं. तर वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार हे अपेक्षित आहे का? सर, सांगायचं झालं तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आहार, त्याचं प्रमाण, त्यातले घटक, त्याची बनवायची पद्धत ही बदलत जाते. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आहार हा महत्त्वाचा असतोच. जसं नवजात शिशु आहेत, बालक आहेत, किशोरवयीन मुलं-मुली आहेत, स्त्री-पुरुष आहेत, गरोदर महिला आहेत, स्तनपान करणाऱ्या माता आहेत, वयोवृद्ध गट आहेत. या सगळ्यांचीच आहाराची गरज असते. पण प्रत्येकाची आहार आणि पोषक द्रव्याची गरज ही वेगवेगळी असते आणि त्यानुसार आपण आहार घेणं आवश्यक असतं. शिवाय नुसतं आहारामध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त नाही, पण पोषक द्रव्ये आणि एनर्जीचं स्वरूपही बदलतं. नुसतंच वयोगटानुसार मी म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीचं आपण काम करतो, ज्या पद्धतीची आपली जीवनशैली असते, त्यावरही आपला आहार आणि एक्सरसाइज अवलंबून असतो. तो त्याप्रमाणे बदलत जातो. खूपच छान. आपण पाहिलं की वयानुसार आहारामध्ये आणि पोषणाच्या गरजेमध्ये बदल होत असतात. त्याची गरज वेगळी असते आणि त्या हिशोबाने आपल्याला आहारामध्ये बदल घडवणं हाही गरजेचं आहे. फक्त प्रमाण बदलून चालत नाही, तर त्यातली पोषक तत्वे त्या त्या वयानुसार देणं हे अतिशय गरजेचं आहे. मॅडम, याच अनुषंगाने कोणत्या वयोगटातील लोकांनी ही खास काळजी घ्यावी पावसाळ्यामध्ये? जसं आपण म्हणतो की सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे, पण समतोल आहाराबरोबर
जर जास्त काळजी घेण्यासारखे गट असतील तर त्याच्यामध्ये आपले लहान मुलं येतात, वयोवृद्ध गट येतात आणि गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता येतात. त्याचं कारण असं की आपण जे पावसाळ्याचे आजार असतात ते होण्याचं कारण असतं की आपल्या अंगातली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं किंवा आपल्याला जर तो आजार टाळायचा असेल तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला लागते. तुम्ही बघितलं असेल तर लहान मुलांमध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती काही वर्षापर्यंत तयारच झालेली नसते. त्याच्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. वयोवृद्ध माणसांमध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती वयोमानानुसार हळूहळू कमी होत आलेली असते. शिवाय गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्यामध्ये त्यावेळेला ती रोगप्रतिकारक शक्ती आणि आहार हा पूर्णपणे जास्त लागत असल्यामुळे त्यांचीही काळजी घेणं आवश्यक आहे. खूपच छान. पण आता त्याच अनुषंगाने आपण एक एक्सपेक्टेड मदर्स ज्या असतात, गर्भवती महिला ज्या असतात, आता त्यांना आधीच त्यांच्या डॉक्टरांनी काही ना काही सल्ला दिलेला असतो, आहाराविषयी बदलाव जो असतो तो सांगितलेला असतो. मग त्यासोबत पावसाळ्यामध्ये गर्भवती महिलांनी अजून काही विशिष्ट आहारामध्ये बदल हा अपेक्षित आहे का? अ, आहारात बदल म्हणण्यापेक्षा काही 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी लक्षात ठेवायला हव्यात. पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त तहान लागत नाही. उन्हाळ्यामध्ये फ्लुइड इम्बॅलन्स होऊ नये म्हणून आपण बऱ्याच प्रकारे पाणी पीत असतो. पण पावसाळ्यामध्ये आपलं पाणी प्यायचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतं. गर्भवती महिलांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल तर रिहायड्रेशन राहणं जास्त गरजेचं असतं. त्यांनी दिवसभरात किमान एक 10 ते 15 ग्लास पाणी आवश्यक घेतलं पाहिजे, कारण जर नाही घेतलं तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे चान्सेस त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतात. शिवाय बाळाच्या वाढीसाठी किंवा बाळ जेव्हा पोटात असताना तिथे ॲम्निओटिक फ्लुइड कमी होऊ नये म्हणून पाणी, जसं मी म्हटलं, पाणी हे अमृत आहे. आपण जे वेगवेगळे घटक म्हणतो की शरीरासाठी आवश्यक असतात, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक हा पाणी असतो आणि कोणत्या ना कोणत्या द्रव्य स्वरूपात तो शरीरात जाणं आवश्यक असतं. अतिशय सुंदर पद्धतीने पाण्याची जी गरज आणि त्याचं महत्त्व आपण पटवून दिलेलं आहे. आता या वळणावरती प्रेक्षकांनी आपल्याला कॉल केलेला आहे. आपल्यासोबत आहेत खंडेराव शिंदे कोल्हापूरवरून. हॅलो. नमस्कार. हॅलो. हा सर, आपल्याला ज्या पावसाळ्यामध्ये नॉनव्हेज व्हेज खाणे म्हणा, हं. हे कितपत योग्य आहे? नमस्कार. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपण नॉनव्हेज खाऊ नये, आपण फक्त व्हेज खावं. तर दूषित अन्नामुळे जो प्रादुर्भाव सगळा जास्त जंतूंचा वाढतो. जेव्हा आपण नॉनव्हेज खातो, जर आपण स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं जर नॉनव्हेज खाल्लं तर प्रमाणात खायला काहीच हरकत नसते. आता अंडी आपण खाऊ शकता. मांस खाताना ते स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे. जसं आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाज असतात तसे हे जे चिकन आहे किंवा मांस आहे त्याच्यावरही बॅक्टेरियाज असतात. भाज्यांपेक्षा त्याच्यावर ते जास्त वाढतात. म्हणून पूर्वापार असं सांगितलं आहे की पावसाळ्यामध्ये शक्यतो नॉनव्हेज खाऊ नका. पण तुम्ही जर ते प्रमाणात खाल्लत आणि स्वच्छ धुवून खाल्लत, म्हणजे त्याचं व्यवस्थित काळजी घेऊन जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला घेण्यात काहीच हरकत नसते. मी माशांबद्दल सांगेन की काही काळ असा असतो की त्याच्यामध्ये त्यांची उत्पत्ती होत असते. जसं पानं, फुलं, जीवजंतू बहरतात तसं समुद्रातले मासेही त्यांची उत्पत्ती होत असते आणि त्यावेळेला जर आपण त्यांना खाल्लं तर त्यांची संख्या हळूहळू कमी होते. त्यामुळे शक्यतो नॉनव्हेज खाऊ नये असं म्हटलं जातं. पण जर स्वच्छ अन्न असेल, स्वच्छ ठिकाणावरून तुम्ही आणलेलं असेल आणि ते व्यवस्थित धुवून जर खाल्लं गेलं तर तुम्ही नक्कीच व्हेज आणि त्याबरोबर प्रमाणामध्ये नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकता. खंडेरावजी धन्यवाद आपण कॉल केल्याबद्दल आणि आपल्या शंकेचं नक्कीच निरसन झालं असेल अशी मी अपेक्षा धरतो. मॅडम, आजकाल आपण साधारण पोषक तत्व, संतुलित आहार, बॅलन्स डाएट, न्यूट्रिशनल डाएट या सर्व संकल्पना, हे शब्दप्रयोग खूप ऐकतो संभाषणामधून. तर याबद्दल आपलं मत काय आणि आपण काय सांगाल? पूर्वापार जसं आपण जेवत आलो आहे, तुम्ही बघाल तर आपण त्याला एक आता टॅगलाईन दिली आहे की हे बॅलन्स डाएट आहे, हे संतुलित आहार आहेत. पण पूर्वी आपण जेव्हा आपलं ताट वाढलं जायचं त्यावेळेला एक त्याची उजवी बाजू आणि डावी बाजू ठरलेली असायची
की आपण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ घ्यायचो आणि हे घेणं आवश्यक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे जसं लिंबू आहे, आपल्या जेवणामध्ये थोडंसं मीठ लावलेलं असायचं, लिंबाची फोड असायची. म्हणजे तिथे आपण नुसतंच एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मेजर न्यूट्रिएंट्स नाही तर अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्सचाही विचार करायचो. संतुलित आहार तुम्ही विचाराल तर की आज सकाळी मी प्रोटीन्स घेतले, दुपारी कार्बोहायड्रेट घेतली असं होत नाही. आपल्याकडे जे अन्नपदार्थ आहेत त्याच्यात कमी अधिक प्रमाणात सगळ्याच ग्रुप्समध्ये आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट काही ना काहीतरी कार्बोदके आणि त्याच्यातनं मिळतात. सो बॅलन्स तुम्ही जर बघाल जसा इमारतीचा पाया भक्कम असतो तसा आपल्या जेवणाचा पायाही भक्कम असावा. एक फूड पिरामिड आम्ही म्हणतो, त्या फूड पिरामिडचा जर तुम्ही बेस बघाल तर त्याचा बेस काय सगळ्यात आधी पाणी आहे. पाणी जी गोष्ट बेसला असते ती तुम्ही जास्त घ्यायची असते, मग हळूहळू त्याचं कन्झम्पशन वर येईपर्यंत तुम्ही ती कमी प्रमाणात घ्यायची असते. जेव्हा आपण पाणी म्हणतो त्यावेळेला दिवसभरात किमान 2 लिटर 1.5 ते 2 लिटर पाण्याचं कन्झम्पशन हे झालंच पाहिजे. सो ते पिरामिडमध्ये आहे आणि डाळ, भात, भाजी, चपाती, भाज्या या सगळ्यांचा वापर आपल्या जेवणात जर आला तर ते ऑटोमॅटिकली आपण समतोल आहार घेतला असं होतं. खूपच छान. मॅडम, त्याच अनुषंगाने आजकाल प्रोसेस्ड फूड, प्रक्रिया केलेलं अन्न, म्हणजे पूर्वीच्या काळात आपण पाहायचो की विशिष्ट फळभाज्या या विशिष्ट हंगामामध्ये आपल्याला मिळायच्या. आता असं होतंय की बारमाही आपल्याला त्या गोष्टी उपलब्ध असतात. याबद्दल तुमचं मत काय? चांगला प्रश्न आहे सर, कारण वर्षाच्या 12 महिने आजकाल आपल्याला सगळंच अवेलेबल असतं. पण आमचं असं म्हणणं असतं की प्रोसेस फूड आपण जे सीझनल फूड आहे म्हणजे सीझनल फळभाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये पोषक द्रव्य जास्त प्रमाणात आढळून आल्यामुळे त्यावेळच्या भाज्या त्यावेळेला खावं. जसं ह्या सीझनमध्ये जसं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अजीवनसत्व, क जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि तंतुमय पदार्थांचा विचार करतो. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला आत्ताच्या ज्या सीझनमधल्या भाज्या असतात, फळभाज्या असतात, फळं असतात, जसं संत्रा, जसं आपलं डाळिंब आहे, वेगवेगळ्या चेरीज, पीचेस, आवळा आहे, लिंबू आहे, यातून मिळतं. वेगवेगळे गॉड्स आहेत म्हणजे आपण बिटल गॉड, कारलं आहे, दुधी आहे, घोसाळी आहे. ह्या भाज्या, अळू आहे, भेंडी आहे, टॉमॅटो आहे, ह्या भाज्या या सीझनमध्ये जास्त मिळतात. तर आम्ही शक्यतो सांगतो तुम्ही ताजं अन्न घ्या, कारण जेव्हा तुम्ही एखादं अन्न शिजवलं किंवा तुम्ही साधं फळ 2 दिवस बाहेर राहिलं तर की ते खराब होऊन जातं, कारण अन्न हे नाशवंत असतं. याचाच अर्थ तुम्ही जेव्हा ते पॅकेट फूड घेता जे 2-2, 3-3, 6-6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर पॅकेटमध्ये ठेवू शकता, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ज असतात. आता साखर, मीठ, तेल हेही प्रिझर्वेटिव्सचे प्रकार आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हजही खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्याच्यामुळे प्रोसेस फूड घेण्यापेक्षा ताजं अन्न, शिजवलेलं अन्न आणि ज्या सीझनमध्ये जे मिळतं ते खाणं नेहमीच योग्य ठरतं. खूपच छान मॅडम. आपली ही चर्चा अतिशय रंगत वळणावरती आहे. आपण पुढे ही चर्चा अशीच नेणार आहोत, पण आता सध्या आपल्याकडे नगरहून राजेंद्र यांचा कॉल आहे. राजेंद्रजी बोला. नमस्कार. हा, हॅलो मॅडम. नमस्कार माझ्या राजेंद्रजी. बायकोला आहे ना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे. बरं. रेडिएशन, केमोथेरपी ही औषधं घेतल्यामुळे तिची तब्येत खराब झालेली आहे. बरं. तर कॅन्सर असलेल्या स्त्रीने मांसाहार केलेला चालेल का? अ, किंवा आम्ही किंवा हां बोला ना. संपर्क किंवा तुटलेला. आणखीन तिची तब्येत सुधारण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे? आहार जसं मी सरांना मघाशीच म्हटलं की आहार एक धन्यवाद शास्त्र राजेंद्रजी. बोला. आहार एक शास्त्र आहे. कॅन्सर म्हटलं की त्याच्यामध्ये कर्करोगाचं जेव्हा निदान होतं तेव्हा खूप प्रकारचे कर्करोग असतात आणि त्याचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं त्या प्रमाणात त्याचा आहार असतो. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात की गर्भाशयाचा त्यांच्या तोंडावरचा कॅन्सर आहे त्यातही प्रकार असतात. तुम्ही याच्यासाठी व्यवस्थित डॉक्टरांचा आणि त्यांचे जे तपासण्या असतील, ज्या रक्तातल्या चाचण्या असतील, त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही नक्कीच आहार तज्ज्ञांना दाखवून त्यांच्याकडून तुम्ही व्यवस्थित आहार तो प्लॅन करून घ्यायला हवा. पण तुम्ही जे मला नॉनव्हेजचं विचारलं तर कुठचीही गोष्ट कर्करोगामध्ये सुद्धा पहिली गोष्ट जेव्हा आपण त्यांना ही जी सगळी रेडिएशन्स किंवा किमोथेरपी सुरू असते
त्यावेळेला त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी कमी असते. त्यामुळे मी म्हणेन की नॉनव्हेज देत असाल तर ते व्यवस्थित शिजवून आणि चांगल्या स्वच्छ पाण्यात शिजवून दिलेलं काहीही हरकत नसते. पण ते घेताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आणि आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. कारण यावेळेला पचनाचे सुद्धा थोडेफार त्रास जाणवलेले असतात. त्या किमोथेरपी आणि रेडिएशनचा पूर्ण शरीरावर परिणाम झालेला असतो. सो हा फार वैयक्तिक आहार झाला. दुसरी गोष्ट, त्यांना एक फळं, भाज्या देताना कच्च्या गोष्टी शक्यतो देऊ नयेत. कारण त्याच्यावर जे जीवजंतू असतात त्यानेही त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून नॉनव्हेजपेक्षा मी म्हणेन की स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न आणि कच्चे अन्न न घेणं हे त्यांच्यासाठी जास्त उपयोगाचं असेल. परंतु जसं मी म्हटलं, त्यांच्या डॉक्टरांना आणि त्यांच्या आहार तज्ज्ञांना दाखवूनच त्यांचं डाएट हे ठरू शकतं. राजेंद्रजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडमनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असा सल्ला दिलेला आहे. आपण आपल्या नजीकच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पुढच्या गोष्टी या प्लॅन कराव्यात. तर मित्रहो, आता वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. मित्रो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि आपण आहाराविषयी जानकारी घेत आहोत, समजून घेत आहोत, मार्गदर्शन करतायत आपल्या खराडे मॅडम. मॅडम, निरोगी व्यक्तीचा जो आहार आपण साधारण बोलतो तो साधारण चर्चेला जातो. पण जे आजारी आहेत, म्हणजे कोमॉर्बिडिटीज, त्यांना उच्च रक्तदाब आहे, डायबिटीज आहे, मधुमेह आहे आणि इतर आजार, या व्यक्तींमध्ये म्हणजे दोन्ही व्यक्तींमध्ये आहारामधला साधारण फरक काय असावा याबद्दल आपण काय सांगाल? दोन्ही व्यक्तींमध्ये आहाराचं प्रमाण पूर्णपणे वेगळं असतं. कारण आपण साधारण नॉर्मल ज्या सर्वसाधारण व्यक्ती आहेत त्यांनी थोडंफार कमी, त्यांना आम्ही मोजून मापून ऊर्जा घ्या किंवा कॅलरीज घ्या असं नाही सांगत. पण ज्या आजाराने ग्रस्त व्यक्ती आहेत, ज्याला आपण क्रॉनिक डिसीजेस म्हणतो, जसं मधुमेह आहे, मूत्रपिंडाचे विकार आहेत, हृदयविकाराचे रुग्ण असतात, त्यांच्यासाठी एक आहार ठरलेला असतो. आपण जेव्हा म्हणतो की त्या पावसाळ्यामध्ये आपण जास्तच प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे, ताज्या फळभाज्या घेतल्या पाहिजेत, ताज्या भाज्या, ताज्या फळांचा वापर केला पाहिजे. पण अशा वेळेला सर्वसाधारण व्यक्तींशिवाय आजाराने ग्रस्त व्यक्ती असतात, त्यांनी आपला आहार त्या प्रमाणात बदलू नये. त्यांनी आपला आहार डॉक्टरांच्या आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच बदलावा. कारण जेव्हा मूत्रपिंडाचे विकार असतात त्यातल्या काही विकारांमध्ये जे आम्ही सांगतो त्याच्यामध्ये त्यांना पाणी कमी प्यायचं असतं. फक्त पावसाळा आहे म्हणून जर त्यांनी पाणी घेतलं तर त्यांच्यासाठी ते घातक ठरू शकतं. त्यांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. किंवा त्यांच्यासाठी काही मूत्रपिंडाच्या विकारांमध्ये आम्ही कच्च्या भाज्या, कच्ची फळं किंवा पालेभाज्या किंवा त्या भाज्यांचं सूप आम्ही नको सांगतो. त्याच्यामुळे त्यांचा आहार नक्कीच पावसाळ्यामध्ये सुद्धा बदलत नाही. तिन्ही ऋतूंमध्ये त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आहार घेणं गरजेचं असतं. अतिशय सुंदर. आता या वळणावरती आपल्याला हिमांगनी पालघरवरून आपल्याला त्यांनी कॉल केलेला आहे. हिमांगनीजी, बोला. हां. बोला, आपला प्रश्न सलग विचारा. बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. बोला. हां. माझं आहे ना, वय आहे 60. माझं वय 60 आहे आणि त्याच्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझं अंग पूर्ण दुखते. त्याच्यात मी आहार विहार का घेऊ ते मला सांगा. अंग कायम दुखत असं, झोपली तरी कुशीवर व्हायला होत नाही. म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि माझं काय खाणं पिणं, काय पोषक काय घेऊ मी? नमस्कार हिमांगिनी ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न मला कळलेला आहे. 60 तुमचं वय, तुम्ही 60 म्हणालात, पण कुठच्याही वयामध्ये आपण आपलं वजन नियंत्रित ठेवू शकतो. पण फक्त आहार, म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्हाला अंग दुखतं, तुमचं वजन वाढलेलं आहे, या सगळ्यामध्ये फक्त आहारच नाही, तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन की त्याच्या आहार हा त्यातला एक तुमच्या ह्याचा भाग झाला, तुमच्या डॉक्टर सल्ल्याचा भाग झाला.
पण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची शारीरिक तपासणी करणं, रक्ताच्या चाचणीची तपासणी करणं हे गरजेचं असतं आणि त्यानुसार तुमचा आहार नक्कीच ठरू शकतो. वेळेत खाणं, मी म्हणेन बऱ्याचदा बायका फार कमी खातात आणि तरीही आमच्याकडे असे कितीतरी रुग्ण असतात, म्हणतात की आम्ही सकाळी नाश्ता करत नाही, दुपारचं जेवण घेतलं तर घेतलं, रात्री थोडंसंच खाल्लं तरी का वजन वाढतं. हा एक मोठा गैरसमज आहे की आपण कमी खाल्लं की आपलं वजन कमी होतं. असं नसतं. शरीराला लागणारे पोषक द्रव्य आणि ऊर्जा त्या त्या वेळेनुसार आणि देणं गरजेचंच असतं. सो संतुलित शिवाय नियमित आणि वेळेवर आहार हीच आपल्याला अपेक्षित असतं. हिमांगिनीजी, धन्यवाद आपण आम्हाला कॉल केल्याबद्दल. आणि स्थूलपणा, ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, या गोष्टींचा आहार इतर आहारांपेक्षा थोडासा बदलाव करावा लागतो. त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणावे लागतात. मॅडमनी आपल्याला सांगितलं, आपल्या तज्ज्ञांचा सल्लाही आपण घेऊ शकता. आणि आता मॅडम आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मगाशी तुम्ही पाण्याबद्दल काही बोललात. पाण्याचं म्हटलं की पावसाळ्यात भूक आणि तहान ह्या दोन्ही गोष्टी कमी होतात. तर साधारण पाण्याचं प्रमाण दिवसभरात पावसाळ्यामध्ये किती असावं? जेव्हा आपण म्हणतो की पाणी, जसं मी तुम्हाला म्हटलं की फूड पिरॅमिडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अन्न घटक जो असतो तो बेसला असतो. म्हणजे ह्याचा आपल्या शरीरावर आपण ते जास्तीत जास्त घेणं आवश्यक असतं. तर तुम्ही नवीन पिरॅमिड बघाल तर त्याचा बेस हा पाणी आहे. कारण नॉर्मली आपल्याला पावसामध्ये तशी तहान लागत नाही, त्याच्यामुळे पाण्याचं कन्झम्पशन आपलं कमी झालेलं असतं. पण तुम्हाला काही दीर्घ आजार नसतील आणि जर तुम्हाला फ्लुइड रिस्ट्रिक्शन सांगितलं नसेल तर तुम्ही नक्कीच 10 ते 15 ग्लास पाणी घेणं अपेक्षित असतं. साधारण 1.5 ते 2 लिटर पाणी रोजचं घेणं आवश्यक आहे. बरीच जणं म्हणतात की ऑफिसच्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला तेवढं पाण्याचं कन्झम्पशन होत नाही. पण पाणी म्हणजे नुसतं निव्वळ पाणी नाही, तर द्रवपदार्थाच्या स्वरूपात सुद्धा ते पाण्यात घेणं आवश्यक असतं. जसं तुम्ही आता ऑफिसमध्ये काम करत असाल तर युअर साईट मेक्स यू थर्स्टी. बाजूला 1 लिटरची पाण्याची बॉटल ठेवणं तुम्ही नक्कीच ते करू शकता. वेगवेगळ्या आता जसं लिंबू आहे, लिंबू सरबत आहे, पण स्वच्छ पाण्यामध्ये. कारण लिंबू सरबत, आवळा ज्यूस, फळांचे रस हे जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला ते शिजवले जात नाहीत, त्याच्यामुळे त्यातले बॅक्टेरियाज कधी नष्ट होत नाहीत. त्याच्यामुळे स्वच्छ पाण्यामध्ये बनवलेलं लिंबू सरबत, आवळा सरबत, अगदी घरी लहान मुलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची भाज्यांची सूप बनवू शकतो. भाज्या उकडून त्याला मिक्सर करून त्या न गाळता त्यातले तंतुमय पदार्थ तसेच ठेवून त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. डाळीचं पाणी, घरी लावलेलं दही, ताजं ताक या सगळ्या स्वरूपात आपण साधारण 2 ते 2.5 लिटरपर्यंत पाणी नक्कीच घेऊ शकतो आणि प्रयत्नपूर्वक प्रत्येक माणसाने ते घेतलं पाहिजे. कारण आपण जेव्हा म्हणतो की आपण सगळे पोषक द्रव्ये घेतोय, तर शरीरामध्येही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे चांगलं पचन होण्यासाठी, मेटाबॉलिझमसाठी, ते शरीरात शोषण्यासाठी सगळ्याचा जो बेस असेल तो पाणी असतो. त्याच्यामुळे पाण्याचं कन्झम्पशन हे किमान 1.5 ते 2 लिटर असणं दर दिवशी आवश्यक आहे. खूप सुंदर, फारच छान वळणावर आपली चर्चा चाललेली आहे आणि दर्शकांपर्यंत आपला विषय अतिशय समर्पकपणे पोहोचतोय आणि म्हणूनच आपल्याला वारंवार दर्शकांचे काही प्रश्न येत आहेत. पुन्हा एकदा आपल्याला कॉल आलेला आहे. आपण प्रल्हाद, छत्रपती संभाजीनगरवरून. हां, विचारा आपला प्रश्न प्रल्हादजी. माझा प्रश्न असा आहे, पावसाळ्यामध्ये मसाल्याचे पदार्थ जर जेवणात थोडंसं प्रमाण जास्त झालं तर ॲसिडिटी होते बा? नमस्कार प्रल्हादजी. तुमचा प्रश्न म्हणजे मला जे इथे सांगणं अपेक्षित होतं तेच आहे. इनफॅक्ट आपण मसाल्याचे पदार्थ म्हणजे खूप नाही, पण मसाले हे शरीरात पावसाळ्यातच काय वर्षाच्या 12 महिने घेतले पाहिजेत, पण पावसाळ्यात त्याचा जास्त उपयोग होतो. जसं स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स आपण म्हणतो, ह्या गोष्टी दिसायला फार कमी, म्हणजे आपण कमी स्वरूपात घेतो, पण त्याचे आपल्या शरीरावर होणारे चांगले परिणाम हे खूप जास्त असतात. आपण जेव्हा म्हणतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ कोणते, तर त्याच्यामध्ये नुसतेच फळं, भाज्या, दूध, दही, अंडी नसून तर रोजच्या जीवनातले हे मसाल्याचे पदार्थही असतात. जसं हळद आहे, आपण आलं आहे, लसूण आहे, आवळ्याचा वापर आपण करतो. त्याच्यानंतर दालचिनी, मिरी
आणि ह्या पदार्थांचा इनफॅक्ट पावसाळ्यामध्ये रेग्युलर पद्धतीने अगदी लहानांपासून फक्त प्रमाण बदलून मोठ्यांपर्यंत हा वापर व्हायलाच हवा. कारण हे जे स्पायसेस असतात ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तर ती कशी वाढवतात? रोगप्रतिकारक शक्तीसाठी एक टी सेल्स नावाचे जे सेल्स असतात त्यांना नियंत्रण करण्याचं काम हे स्पायसेस करतात. त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की मसालेदार अगदी चमचमीत पदार्थ जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला त्रास होणाऱ्या गोष्टी मसाल्यांच्याच नसून बऱ्याचदा त्याच्यामध्ये वापरण्यात झालेल्या तेलाचा सुद्धा असतो. आता तुम्ही जर मला वाटतं संभाजीनगर म्हणजे कोल्हापूर सातारा त्या बाजूला तेलामध्ये जिवंत फोडणी दिली जाते मसाल्यामध्ये. त्यावेळेत तेलाचा वापर जास्त झाला तर त्याचा जास्त त्रास होतो. पण योग्य प्रमाणात जर मसाले वापरले तर ते आपल्या शरीरासाठी उपयुक्तच असतात. ते तुम्हाला हानी करत नाहीत. प्रल्हादजी, आपण पाहिलं की रोजच्या आपल्या स्वयंपाकघरात ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत असे मसाल्याचे पदार्थ हे योग्य प्रमाणात जर घेतले तर त्यातून मिळणारं जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स ज्याला आपण म्हणतो या गोष्टींचा आपल्याला आजारापासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वापर आहे. मित्र, आता वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण आरोग्य संपदा हा कार्यक्रम पाहतो आहोत आणि आजचा आपला विषय आहे पावसाळ्यातील आहाराविहारामध्ये पथ्य अपथ्य. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पल्लवी खराडे मॅडम इथे उपस्थित आहेत. मॅडम, ही चर्चा आपण अशीच पुढे घेऊन जाणार आहोत. साधारण मगाशी आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही विशिष्ट काय बदल घडवावे लागतील, घडवून आणावेत, याबद्दल आपण काय सांगाल? समतोल आहार हा गरजेचा आहेच. त्याबद्दल त्याच्या म्हणजे जसं डाळ, भात, भाजी, चपाती, फळं, भाज्या, दूध, प्रथिनयुक्त आहार आणि काही बऱ्याचदा असं असतं की आपण फॅट घेऊ नये असं खूप जणांचं मत असतं. पण काही प्रमाणात आणि योग्य प्रकारचे चरबीयुक्त पदार्थ हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतातच. त्याबरोबरच पाण्याचा वापर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गोष्टी, जसं आपण म्हटलं की मगाशी स्पायसेसबद्दल आपण बोलत होतो की स्पायसेस यांचा वापर फार कमी प्रमाणात म्हणजे योग्य प्रमाणात केला तर तो आपल्या शरीरासाठी उपयुक्तच ठरतो. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की हळद आहे, आलं आहे, लसूण आहे, मिरी, वेलची, दालचिनी, जायफळ असे आपल्याकडे कितीतरी मसाल्याचे पदार्थ असतात ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग ह्याचं सेवन आपण सगळीजणं म्हणतात की हे रेग्युलर करायचं का? तर हो. पण तुम्ही कसं करू शकता? सकाळी चहा घेतो आपण, त्यावेळेला चहामध्ये थोडीशी दालचिनीची पूड ही आपल्या हृदयविकाराच्या रुग्णांसाठी किंवा डायबिटीसच्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगली असते. तर आपण ते घेऊ शकतो. हळद आहे. हळद जेवणामध्येच काय, लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत गरम दुधामध्ये तुम्ही हळद टाकून देऊ शकता. जेवणामध्ये त्याचा वापर होऊ शकतो. लसूण सर्वसामान्याच्या घरी आणि इझिली अवेलेबल असलेली ही गोष्ट, जसं लसूण आहे तीसुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कारण ती टी सेल्स ज्या आपल्या रोगप्रतिकारक शक्ती रोगप्रतिकार करणारे जे सेल्स असतात त्यांची संख्या नियंत्रित करायला आणि त्याला हेल्प करते. सो आपण जेवणामध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो. पावसाळ्यामध्ये खूप जण दही घेत नाहीत, पण ताजं दही घ्यायला काहीही हरकत नसते कारण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. प्रोबायोटिक्स ही संकल्पना आपण आता म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीची ऑर्गॅनिझम्स असतात, पण आपलं पूर्ण शरीर हे शरीरामध्ये सुद्धा बॅक्टेरियाज असतात. पण ते चांगल्या पद्धतीचे बॅक्टेरिया असतात, त्या पचनासाठी आपल्याला मदत करतात. प्रोबायोटिक्स हे चांगल्या पद्धतीचे बॅक्टेरियाज असतात. जसं आपण म्हणतो की आपल्याला ह्या सगळ्या घटकांचा आधार असतो पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी, तसे असतात. म्हणून दही आहे किंवा योगर्ट्स आहेत किंवा फर्मेंटेड प्रोडक्ट्स असतात, हे चांगल्या पद्धतीने बनवले तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. खूपच छान मॅडम, आपली चर्चा अतिशय सुंदर अशा वळणावर पुन्हा एकदा आहे. आपण प्रोबायोटिक्सबद्दल बोलला, दही, ताक या विषयांवरती बोलला. आता सध्या आपल्याला एक कॉल आलेला आहे. विकास यांचा कॉल आहे आपल्याला सोलापूरवरून. विकासजी बोला.
आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपलं सलग सलग प्रश्न विचारा. हा, ते माझं असं म्हणणं होतं की मॅडमने आता सांगितलं 2 ते 3 लिटर दिवसभरात पाणी पाहिजे, पिलं पाहिजे. हम्म. पण माझं स्वतःच म्हणजे असं 8 ते 10 लिटर पाणी पिलं जातं दिवसभरात. मॅडम, हॅलो. नमस्कार सांगाल? विकासजी. ॲक्च्युली हाही एक प्रश्न असतो कोणत्याही गोष्टीचा. सगळ्या वस्तू ज्या आपल्याकडे ज्या निसर्गात अवेलेबल आहेत, ज्या निसर्गात आहेत, त्यांचं प्रमाण एक ठरलेलं असतं. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केलात तर त्या आपल्यासाठी घातक असतात. जसं आम्ही म्हटलं की 1.5 ते 2 लिटर पाणी हे नॉर्मल माणसांसाठी सांगितलं. कधी-कधी काही जे प्रदीर्घ आजाराचे माणसं असतात त्यांना आम्ही ते कमी प्रमाणातही घ्यायला सांगतो. पण आपण शक्यतो 8 ते 10 लिटर पाणी घेणं आणि तुम्ही कोणत्या वेळेला घेणं हेही जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही जर जेवणाआधी भरपूर पाणी घेतलं तर तुमचा आहार तेवढा जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारे न्यूट्रिशन्स कमी होतात. किंवा जेवून झाल्यावर तुम्ही भरपूर पाणी पिलंत तर जे त्यावेळेला पाचक रस म्हणजे आपण जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतो, जे जे शरीरात आलेले असतात ते निघून जातात. तुमच्या शरीरामध्ये पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि बरेचसे त्याच्यामध्ये आपले पोषक द्रव्य वॉश आउट होऊन जातात, म्हणजे निघून जातात. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. एक सामान्य माणसाला 2 ते 3 लिटर पाणी सफिशियंट असतं. विकासजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. कोणत्याही गोष्टीचा, चांगल्या गोष्टींचा सुद्धा अतिरिक्त किंवा जास्त वापर हा घातक ठरू शकतो, त्रासदायक ठरू शकतो. हेच आपल्याला मॅडमनी आता इथे सुचवलेलं आहे आणि त्याच्यावरती अंमल आपण नक्कीच करावा. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक आईवडिलांना, आता आपल्या प्रेक्षकांमध्ये खूप आईवडील हा कार्यक्रम बघतायत, तर प्रत्येकाच्या मनात हे असतं की आपल्या जी लहान बालकं असतात, लहान मुलं असतात, यांच्या आवडीनिवडी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप जास्त बघितल्या जातात. आणि मग आपल्या शरीराची गरज आणि आपली आवडीनिवडी या 2 गोष्टींची सांगड आईवडिलांनी नेमकी कशी घालावी, काय सांगाल आपण? आत्ता सद्य परिस्थितीमध्ये आई-वडील दोघेही वर्किंग असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा लहान मुलांना हे प्रोसेस फूड वगैरे इझिली दिलं जातं. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये असं असतं की आता ते मूल रडतंय, वेळ नाही आहे म्हणून दिलं जातं. पण आपण घरच्या घरीसुद्धा आणि त्या मुलांना आपण चांगलं आणि पौष्टिक खाणं नक्कीच देऊ शकतो. मी जर त्या छोट्या मुलाला एखाद्या सांगितलं की भाजी चपाती खा, तर त्या भाजी चपातीकडे बघूनच ती मुलं ताटावरनं उठून जातात. पण तेच जर तुम्ही त्यांना फ्रँकीच्या स्वरूपात दिलंत किंवा जेव्हा कटलेट्स असतात तेव्हा थोडी असं रंगीत गोष्टी, म्हणजे जसं मी नुसतं बटाट्याची कटलेट देण्यापेक्षा त्याच्यामध्ये गाजर आहे, बीट आहे, हिरवा वाटाणा आहे, मका आहे, याचं जर मी छान जिरपूड घालून जर दिलं, कटलेट दिलं, तर ती मुलं आवडीने खातात. म्हणजे आणि त्यांना बेसिकली फिंगर फूड्स म्हणजे धपाटे आहेत. आपल्याकडे काही भागांमध्ये धपाटे वर्षानुवर्ष प्रचलित आहेत, थालीपीठं आहेत. आजीच्या बटव्यामध्ये जशा रेसिपीज असायच्या त्या खरंच खूप पौष्टिक असायच्या. पण त्याच्यामध्ये थोडंफार आपण मुलांच्या आवडीनिवडीनुसार बदल करून त्यांना दिलं तर नक्कीच आपण त्यांना पौष्टिक गोष्टी खायला देऊ शकतो. जसं धपाट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठं असतात, त्याच्यामध्ये तुम्ही गाजर घाला, त्याच्यामध्ये पालक घाला, त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्न घाला आणि त्याचा आकार खूप मोठा न करता एक छोटा डिस्किस पद्धतीने तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला जास्त काही कुक करायला वेळ नसेल तर आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच नानकटाईज आणि असतात, पण तेच तुम्हाला सोशल मीडियावर किंवा आजकाल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा रेसिपीज मिळतात की तुम्ही घरच्या घरी ते बिस्किटं बनवू शकता आणि त्याही निरोगी पद्धतीने बनवू शकता. म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आहे, इतर पिठं आहेत, गूळ आहे आणि अगदी साजूक तुपाचा वापर करून त्या बनवल्या जाऊ शकतात. सो नक्कीच ह्या गोष्टी बदल केल्या तर मुलांमध्ये पोषण आणि त्यांच्या आवडीनिवडी ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जाऊ शकतात. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की लहान मुलांची आवड निवड जपून पोषण अबाधित कशा प्रकारे ठेवता येईल, अन्नाला थोडंसं जे काही आपण त्यांना देतो जेवणामध्ये त्याला थोडंसं आकर्षक करणं, थोडंसं आधुनिकतेची त्याला जोड देणं हे अतिशय गरजेचं आहे. मॅडम, पावसाळ्यामध्ये साधारण आपण आत्तापर्यंत विचार केला की पावसाळ्यात आपण काय खावं, आहार संतुलित कसा करावा, कोणत्या गोष्टी या खाण्यामध्ये टाळाव्यात? पावसाळ्यामध्ये हे वातावरणच असं असतं की प्रत्येकाला कुठे पिकनिकला, सहलीला जाणं, भरपूर पावसामध्ये गाडीने जाताना तुम्हाला दिसतं की तुम्ही जसं म्हणालात की गरम-गरम भजी, बटाटावड्याचा वास आणि आपण थांबू शकत नाही. तर बाहेरचे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावेत. कारण जसं आम्ही म्हटलं की जीवजंतूसुद्धा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रॉलिफरेट होतात. आपण आपले हात स्वच्छ धुतलेले नसतात.
ती जी जागा असते आजूबाजूची ती आपल्याला माहिती नसते. आणि फक्त बाहेरचे पदार्थ आहेत म्हणूनच नाही, पण रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा किंवा आपण जेव्हा बाहेर जेवतो त्यावेळेला अजून एक गोष्ट यामध्ये असते. जेव्हा आपण हे तळलेले पदार्थ खातो त्यावेळेला रिहीटेड ऑइलचा बऱ्याच प्रमाणात वापर होतो. कारण सकाळी ज्या तेलात भजी बनवलेली जाते ती संध्याकाळपर्यंत तेच रिहीटेड ऑइल वापरलं जातं आणि ह्याच्यामुळे पचनाचे त्रासही होतात. बऱ्याचदा आपण म्हणतो की मी तिथे भजी खाल्ली म्हणून मला त्रास झाला, म्हणजे त्याच्यात फूड इन्फेक्शन झालं. पण दरवेळेला ते फूड इन्फेक्शनच असतं असं नाही. रिहीटेड ऑइलमध्ये आपण ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतो किंवा टॉक्सिन्स असतात ते आपण आपल्या शरीरात जातात आणि त्याच्यामुळे ते पचायला जड असल्यामुळे आपल्याला लूज मोशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा कावीळ होणं, लिव्हरवर त्याचा परिणाम होणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ, रिहीटेड ऑइलचे अन्नपदार्थ हे टाळणे गरजेचं असतं. आणि स्वच्छ पाणी, असं नाही की आपण बाहेर जाऊ नये, पण ज्यांना प्रदीर्घ आजार आहेत, वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना जर तुम्ही बाहेर घेऊन जात असाल तर एक छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता की त्यांची स्वच्छ पाण्याची बाटली, त्यांच्याबरोबर थोडंसं पाणी कॅरी करणं, त्यांच्याबरोबर थोडासा सुका खाऊ किंवा जो खाऊ एक 5-6 तास टिकेल असा त्यांच्याबरोबर कॅरी करणं, ही काळजी तुम्ही घेऊ शकता. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की बाहेरचं अन्न खाण्यासाठी का टाळावं, कारण तिथे ते अन्न त्रास देत नाही तर तिथली स्वच्छता आणि वारंवार उकळलेलं तापवलेलं तेल यात बनवलेल्या त्या गोष्टी यांचा त्रास आपल्याला जास्त होतो. पाण्याच्याही स्वच्छतेबद्दल मॅडम आपल्याला बोललेल्या आहेत. मॅडम, पूर्वार्धात आपण बरीचशी चर्चा केली, आता थोडंसं उत्तरार्धाकडे आपण वळतोय. तर प्रेक्षकांना आपण अशा खाण्यापिण्याच्या बाबतीत किंवा जसं आपण सांगितलं आता बाहेर काही खाऊ नये वगैरे ह्या गोष्टी, जरी खाण्याची वेळ आली तर काय काय काळजी घ्यावी, सहज अशा मिळणाऱ्या टिप्स आपण दर्शकांना काय द्याल? तुम्ही बाहेर गेल्यावर आपण जेव्हा पाणी आहे ते स्वच्छ पाणी कॅरी करणं, आपल्याबरोबर आजकाल सॅनिटायझर्स असतात, आपल्याकडे साबणाची सोय असते, लिक्विड सोपची सोय असते, म्हणजे खाण्यापूर्वी शक्यतो हात धुणे आवश्यक असतं. अशा ठिकाणी जिकडे तुम्हाला दिसेल की आजूबाजूला सांडपाणी आहे किंवा तो परिसर स्वच्छ नसेल, अशा ठिकाणी शक्यतो खाणं टाळावं. ज्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो, सुका खाऊ असतो, जसं लहान मुलांसाठी राजगिरा लाडू आहे, चिक्की आहे किंवा फळं भाज्या आहेत, फळं घेऊन जाऊ शकता. अशा छोट्या गोष्टी ज्यांनी तिथे पोचेपर्यंत आपण त्यांची भूकही शमेल आणि बाहेरचे अन्नपदार्थ आपण देणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण घरीसुद्धा बनवताना जेव्हा आजकाल असं आहे की मला जर डाएट करायचं आहे, माझा वेट लॉस करायचा आहे, तर मला सॅलड हे खाल्लंच पाहिजे आणि हे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात होतं. त्याच्यामुळे कच्चे अन्नपदार्थ खाऊ नयेत, कारण ते शिजवलेले नसतील तर आपल्याला माहिती नाही ती भाजी कुठून आलेली असते, त्याच्यामध्ये किती जीवजंतू असतात. त्यामुळे तुम्ही सॅलड घ्या पण ते कुक करून घ्या. कच्चे अन्नपदार्थ, स्वच्छ न धुतलेल्या भाज्या आणि फळं हे खाणं नक्कीच टाळावे. प्रेक्षको, आपण पाहिलं साधारण मॅडमनी संक्षिप्त भाषेमध्ये, संक्षिप्त शब्दांमध्ये, अगदी सोप्या शब्दांमध्ये आहाराविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. विषय हा फार मोठा आहे, पण आपल्याला आता वेळेचं भान ठेवून आपल्याला हा कार्यक्रम उरकता घ्यावा लागतोय. मॅडम, आपल्या व्यस्त अशा वेळापत्रकातून वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हाला आहाराबद्दलची जी माहिती दिली त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वाहिनीतर्फे आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मला DD सह्याद्री वाहिनीने इथे बोलवलं आणि त्यांना मला ही संधी दिली त्याबद्दल DD सह्याद्री वाहिनी आणि सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. मित्रो, आपण इंग्रजीत असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच उपचार करण्यापेक्षा बचाव करणं हे कधीही सोयीस्कर असतं. गेल्या 2-3 दिवसापासून आपण अतिवृष्टीचा सामना मुंबईत आणि महाराष्ट्रभर करतच आहोत. त्यामुळे या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व ही खूप जास्त आहे. मित्रो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागामध्ये नवीन तज्ज्ञांसोबत आणि नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.